सर्वच प्रकारच्या भाववाढीनंतर आता ड्रायफ्रूटवर देखील मोठ्या प्रमाणात भाववाढीचं संकट सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी फोपावत आहे। एकीकडचा विचार केला तर आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आणि वाढती महागाईमुळे या ठिकाणच्या जळगावात ड्रायफ्रूट वरती देखील मोठ्या प्रमाणात वाढ नोंदवली गेलेली आहे। काजूपेक्षा बदामवर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढ झाली असल्याने नेमकी या संपूर्ण वाढीमागची काय कारण आहे आणि कशा पद्धतीने काजू बदाम व इतर किसमिसवरती काय परिणाम झालेला आहे यासाठी बोलण्यासाठी काजू विक्रेते आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल, गेल्या काही दिवसांपासूनचा जर विचार केला तर काजू बदामचे दर या ठिकाणी स्थिर होते, मात्र अचानक या ठिकाणी काजू बदामच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे। काय नेमकी या संदर्भात? हॅलो, डॉलर डिफरन्स, इन्शुरन्स वाढले, इम्पोर्टचे, जहाजाचे आणि हे डिमांड आणि सप्लायचा फरक, युद्धामुळे फरक आलेला आहे। कसे भाव वाढलेले? काजू बदाम आणि खारक किती रुपयाने भाव वाढले? काजू 100, बदाम 200 आणि खारक 50 रुपये। कशापासून भाव आहे आपल्याकडे? म्हणजे भाव कसे आहे? काजूचा कितीपासून? काजू 900 पासून तर 1300 पर्यंत, बदाम 1000 पासून तर 1300 पर्यंत, ते बाकीचे आणि खारक तर समजा 150 पासून तर 300 पर्यंत। बाकी अजून कशामध्ये ड्रायफ्रूट भाव वाढले? नाही, बाकी जास्त फरक नाही आला, आता कमी होतील। पण मग बदाम मध्ये का भाव, बदाम मागचं भाववाढीचं नेमकं काय कारण आहे? बदाम मागे काय भाव वाढले? एक तर डॉलर डिफरन्स, इन्शुरन्स वाढले, जहाजाचे भाडे वाढले आणि युद्धामुळे लेट होत आहे आणि डिमांड आणि सप्लायचा फरक, म्हणजे माल कमी येतो आणि डिमांड जास्त आहे भारतात। पण आता नेमकं सणासुदीच्या काळामध्ये जी भाववाढ झालेली आहे, काही ग्राहकांना दिलासा मिळणार येणाऱ्या सणोत्सवाच्या काळात काही भाव कमी होऊ शकतो? पुढे सगळा नवीन माल येणार आहे ना, आता 1 महिन्याने सगळा नवीन माल येणार, दिलासा तर भेटणार आहे, भाव कमी होतो, भाव कमी होतील। तुम्ही युद्ध बंद होऊ द्या, सगळे 30-40% भाव कमी होतो। आपण बघितलं की हे होत्या सुवर्ण आपल्या सुकामावा व्यावसायिकाच्या प्रतिक्रिया की ज्या पद्धतीने ड्रायफ्रूटचे व्यवसाय करणारे हे जे व्यावसायिक आहे यांनी सांगितले की आता नवीन माल ज्या पद्धतीने येणार आहे यामुळे काही प्रमाणात भाव या ठिकाणी घसरतील, मात्र आता तरी मोठ्या प्रमाणात काजू आणि बदाम यामध्ये होत असलेली मोठी मागणी याचमुळे जर विचार केला तर आखाती देशात सुरू असलेलं युद्ध जर थांबलं तर नक्कीच या ठिकाणी भाव कमी होतील। मात्र येणाऱ्या काळात काजू बदाम आणि इतर ड्रायफ्रूट वरचे भाव कशा पद्धतीने स्थिर राहतात का वाढतात हे आता पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। मात्र आता सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला येणाऱ्या सणोत्सवाच्या काळात आता ड्रायफ्रूट खरेदी करायची असेल तर नक्कीच खिशाला झळ पोहोचेल, हे मात्र तितकंच निश्चित। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।